श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. आपण या व्हिडिओमध्ये चंपाषष्ठीविषयी माहिती बघणार आहोत आणि त्याचे महत्त्व काय आहे ते बघणार आहोत. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. यात चंपाषष्ठीचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत केले जाते. चंपाषष्ठी व्रत हे भगवान शिवाने माता पार्वती आणि खंडेरायाचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. खंडेरायांना खंडोबा, भगवान मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावांनी देखील ओळखले जाते. खंडेराया भगवान शंकराचा अवतार मानला जातो. पंचांगानुसार सोमवारी 18 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जाईल. महाराष्ट्रात चंपाषष्ठीला विशेष असे महत्त्व असून ही तिथी एखाद्या सणाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी नावाचे 2 राक्षस होते. हे दोघे भाऊ होते. या राक्षसांनी संत, देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केला होता. राक्षसांच्या या अत्याचाराने त्रस्त होत संरक्षणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराला साकडे घातले. देवताची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपात अवतार घेतला. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची 6वी तिथी म्हणजे चंपाषष्ठी. भगवान खंडेरायांनी युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध करत देव आणि लोकांचे रक्षण केले. तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूपे असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते. भगवान शंकराचा खंडोबा अवतार शेतकरी, मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जातात. मान्यतेनुसार या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात. महाराष्ट्रात चंपाषष्ठी व्रत मोठ्या उत्साहात केले जाते. या दिवशी घटस्थापना करून नंदीदीप प्रज्वलन केले जाते. तत्पूर्वी 6 दिवस मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो. या दरम्यान एकाच वेळी जेवण करत उपवास केले जाते. याला एक भुक्त व्रत असेही म्हणतात. खंडेराया हे भगवान शंकराचा अवतार आहे. त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे तसेच घरी अन्नदान करावे. याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हणतात. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवण्याची प्रथा आहे. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडेरायाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना अर्पण केला जातो. या दिवशी खंडोबाची तळी उचलून आरती म्हटली जाते. बोल खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. हर हर महादेव. चिंतामणी मोरया. भैरोबाचा चांदोबा. अकडबम नगारा. सोन्याची जेजुरी. मोत्याचा तुरा. निळा घोडा. पायी तोडा. कमरी करगोटा. बेंबी हिरा. गळ्यात कंठी. मोहन माळा. अंगावर शाल. सदाही लाल. जेजुरी जाई. शिकार खेळी. माळसा सुंदरी. आरती करी. देवा ओवाळी. नाना परी. देवाचा शृंगार. कोठा लागो शिखर. खंडेरायाचा खडका. भंडाऱ्याचा भडका. बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. याप्रमाणे खंडोबाची आरती करून तळी भरली जाते. या पद्धतीने चंपाषष्ठी ही साजरी केली जाते. धन्यवाद.